पहिली बातमी आहे आदित्य ठाकरे यांच्या संदर्भात। आदित्य ठाकरे यांना दिवसण्यात आलेला आहे। तर वेगवेगळे बॅनर संभाजीनगर परिसरामध्ये लावण्यात आलेले आहेत। आपण पाहतोय अतिशय मोठी बातमी। ही बॅटरी लवकरच संपणार आहे, कारण ही घराणेशाहीवर चालते आणि म्हणूनच घराणेशाहीचा काळ जास्त दिवस चालणार नाही अशा आशयाचे बॅनर संभाजीनगरमध्ये लावण्यात आलेले आहेत आणि आदित्य ठाकरेंना दिवसण्यात आलंय। आपण पाहतोय हे बॅनरबाजी करण्यात आलेली आहे आणि या बॅनर्सच्या माध्यमातून आदित्य ठाकरे यांना दिवसण्यात आलंय। या संदर्भात बोलण्यासाठी आपल्यासोबत आहेत शिवसेना ठाकरे गटाच्या प्रवक्त्या सुषमा अंधारे। सुषमाताई, स्वागत आपलं जय महाराष्ट्र वृत्तवाहिनीवर। आदित्य ठाकरे यांना दिवसणारे बॅनर लावण्यात आलेले आहेत आणि खरं म्हणजे संभाजीनगर चौकामध्ये हे बॅनर झळकवण्यात आलेले आहेत। काय उत्तर असेल तुमचं या बॅनर्सच्या माध्यमातून? नाही, काही उत्तर नाही। अशा अज्ञानी अशराफ जीवांना आपण क्षमा करावी, त्याच्यावर काहीही आपण रिॲक्शन देऊ नये। असतात बिचारे, काही अल्पमती असतात, काही अज्ञानी असतात। काहींना असं वाटत असतं की आपण असं काही केलं नाही, आपल्यावर आपल्या साहेबांची मर्जी संपादन होईल का। त्यामुळे त्या सगळ्या भाटगिरीच्या भावनेत ते करतात। करो बापडीचे, त्यांना त्याच्यात आनंद मिळू देत। नक्कीच, धन्यवाद या प्रतिक्रियेबद्दल सुषमाताई। तर आपण पाहतोय आदित्य ठाकरे यांना डिवचणारे बॅनर्स लावण्यात आलेले आहेत। रोहन कदम आमचे प्रतिनिधी आमच्यासोबत आहेत। रोहन, कशा आशयाचे बॅनर आहेत हे, आणि खरं तर हे बॅनर आत्ता लावण्यामागचा उद्देश काय? अगदी बरोबर आहे। खरं तर अधिवेशन संपल्यानंतर आपण पाहिलं की मोठ्या प्रमाणामध्ये शिंदे आणि ठाकरेंमध्ये जे आहे ते सोशल मीडियावरती अनेक दोघांचे व्हिडिओज व्हायरल होत आहेत आणि दिवसण्याचा प्रकार जो आहे तो कुठेतरी ठाकरेंच्या माध्यमातून, त्यांच्या शिवसैनिकांच्या माध्यमातून सातत्याने शिंदेंवर केलेला पाहायला मिळत होता आणि यालाच प्रत्युत्तर म्हणून जे आहे ते आदित्य ठाकरेंना दिवसणारे हे सगळे पोस्टर्स पाहायला मिळत आहेत। कारण का अधिवेशन संपताना देखील माध्यमांसमोर बोलताना जे आहे ते टीका आदित्य ठाकरे एकनाथ शिंदेवरती केलेली होती। कारण का उद्धव ठाकरे यांच्यासोबत समोरासमोर भेट झाल्यानंतर कुठल्याही प्रकारची दाद जी आहे ती एकनाथ शिंदेने दिलेली नव्हती। त्याच्यावरती आदित्य ठाकरेंनी अतिशय घणाघात जो आहे तो एकनाथ शिंदेवरती केलेला होता आणि आता पुन्हा एकदा जे आहे ते शिंदेचे शिवसैनिक आक्रमक झालेले पाहायला मिळत आहेत। पुण्यामध्ये शहराध्यक्ष नाना भानगिरे यांच्या माध्यमातून ही सगळी पोस्टरबाजी जी आहे ती पुण्यातील डेक्कन भागातील संभाजीनगर, डेक्कन भागातील छत्रपती संभाजी महाराज पुतळ्याच्या आजूबाजूला संभाजी महाराज चौकामध्ये जी आहे ती केलेली पाहायला मिळते आणि या पोस्टरबाजीच्या माध्यमातून आदित्य दिवसला गेलेला आहे। आदित्य ठाकरे असतील किंवा काही पेंग्विन असतील अशा प्रकारचं एक व्यंग तयार केलेलं पाहायला मिळतंय आणि त्यावरती जो आशय लिहिलेला आहे तो आशय त्यांना दिवसणारा आहे की ही बॅटरी लवकरच संपणार, कारण ही घराणेशाहीवर चालते, अशा प्रकारचा आशय जो आहे तो लिहिलेला पाहायला मिळतोय। आणि आदित्य ठाकरे शेजारी पेंग्विन अशा प्रकारचं दृश्य जे आहे ते दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे। त्यामुळे शहराध्यक्ष नाना भानगिरे यांच्या माध्यमातून आदित्य ठाकरेंना दिवसणारे हे पोस्टर्स आता शहरभरात लागलेत। आता यावरती ठाकरेंच्या शिवसेनेकडून जे आहे ती पोस्टरनी उत्तर दिलं जातंय का? कारण मागील काही दिवसांपूर्वी देखील असंच आपल्याला पाहायला मिळालं की पोस्टर वॉर जे आहे ते या दोन्ही शिवसेनेमध्ये मागील काही दिवसांपूर्वी पुण्यामध्ये रंगलं होतं। त्यामुळे आता आदित्य ठाकरेंचे हे पोस्टर्स पाहायला मिळाल्यानंतर ठाकरेंची नेमकी शिवसेना काय भूमिका घेते आणि ठाकरेंच्या शिवसैनिकांकडून पोस्टरने उत्तर आगामी काळामध्ये दिलं जातंय का हे पाहणं महत्त्वाचं आहे। धन्यवाद या अपडेट्सबद्दल रोहन।